नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया महाराष्ट्र टाइम्सने. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या प्रकरणात लाचखोरीचा आरोप झालेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीचे मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीच्या अंतर्गत दक्षता विभागाकडून चौकशी होणार आहे. आपल्याला माहितीच असेल की नुकतंच एनसीबीने जे ह्या म्हणजे क्रूजवर ज्या रेड त्यांनी केली होती, तर त्यामध्ये त्यांनी जे 2 इंडिपेंडंट विटनेसेस नेले होते, तर त्यापैकी जे एक होते प्रभाकर साईल, तर त्यांनी सोमवारी मुंबई पोलिसांकडे जाऊन असं म्हटलं होतं की लाचखोरीचा आरोप त्यांनी समीर वानखेडेंवर केला होता. आणि त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं होतं की एनसीबीमध्ये त्यांना ब्लँक पेपर्सवर त्यांच्याकडून साईन करून घेण्यात आली होती. तर या सर्व प्रकरणी आता चौकशी करण्याचा निर्णय, वानखेडेंविरुद्ध चौकशी चालू करण्याचा निर्णय एनसीबीने घेतलेला आहे. त्यासाठी विशेष पथक दिल्लीहून मुंबईत दाखल होणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास 17% महागला असल्याची बातमी आज मटाने पान एकवर कॅरी केलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटीचा भाडेवाढ प्रस्ताव जो होता तो प्रलंबित होता आणि त्याला सोमवारी मंजुरी मिळाली आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. महापालिकांमधल्या नगरसेवकांची संख्या 10% वाढवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेचे पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये इलेक्शन असणार आहेत, आपल्याला माहितीच आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव जो आहे तर तो सादर केला जाणार आहे. या कायद्यातील सुधारणेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये नगरसेवकांच्या संख्येत बदल होणार आहे आणि पुण्यातील नगरसेवकांची संख्या सध्याच्या 164 वरून 183 पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या वर्षीच्या IPLसाठी अहमदाबाद आणि लखनौ ह्या 2 नवीन टीम्स जॉईन होणार आहेत. संजीव गोयंका यांच्या RPSG ग्रुपने लखनौची टीम विकत घेतलेली आहे, तर CVC कॅपिटलने अहमदाबाद संघाची खरेदी केलेली आहे. गेल्या वर्षी पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून जेव्हापासून जास्तीत जास्त लोक घरात होते आणि घरातनंच सगळी कामं हँडल करावी लागत होती, शॉपिंगपासून सर्व काही, आणि त्याच्यानंतर जेव्हा निर्बंध शिथिल झाले किंवा लॉकडाऊन ओपन झाला तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा कोविड संसर्गाची जी भीती होती, त्याचबरोबर वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोक पुण्यात ऑनलाईन खरेदीला पसंती देत असल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी कोविडच्या आधी शहरात 12 ते 14% ऑनलाईन व्यापार सुरू होता. तो आता पॅन्डेमिक नंतरच्या काळात, पॅन्डेमिक सुरू झाल्यापासूनच्या काळात तब्बल 25% वाढला असल्याचं एका सर्व्हेमधनं दिसून आलेलं आहे. आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या भरतीसाठी ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत किंवा घेतल्या जाणार आहेत, तर त्यांच्यामधले जे गोंधळ आहेत, त्यांच्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत, ते काही अजूनही संपताना दिसत नाही. रविवारी आरोग्य विभागातर्फे गट क साठीची परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं आपण कालच्या पेपर्समध्ये बघितलं होतं. काल आपण राऊंडअप दरम्यान सुद्धा त्याचा उल्लेख केला होता. तर या परीक्षेमध्ये अनेक जणांचे प्रवेशपत्र चुकीची होती, एक्झाम सेंटर्समध्ये लोकांना प्रॉब्लेम्स आले होते. तर या सगळ्यानंतर आता गट ड च्या परीक्षा सुद्धा होऊ घातलेल्या आहेत 31 ऑक्टोबरला. तर त्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अनेक विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. आता झालेली गट क ची परीक्षा ज्याच्यामध्ये गोंधळ झाला, तसंच गट ड ची परीक्षा आता रद्द करून ती MPSC तर्फे परत एकदा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसंच संघटनांकडून होत आहे. साधारण 2-1 दिवसांपूर्वी आपण सलग 2 रात्री पुण्यातल्या नवले ब्रिज जवळ अतिशय विचित्र आणि मोठे, गंभीर, भीषण असे अपघात झालेले बघितले, ज्याच्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू सुद्धा झाला. या सर्व पार्श्वभूमीवर नवले पूल परिसरात सातत्याने जे अपघात होत आहेत आणि त्यामध्ये पुणेकरांचा जो बळी जात आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी महापालिकेने तातडीने हा परिसर अपघातमुक्त होण्यासाठी कारवाई करावी असा एकमुखी सूर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी लावला होता. त्यावर सर्व यंत्रणांसमवेत परिसराची पाहणी करून सविस्तर अहवाल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर करण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी सर्व नगरसेवकांना दिलं. कोविडच्या बाबतीत राज्यासाठीची एक चांगली बातमी आज सर्वच पेपर्समध्ये आलेली आहे. मटाने सुद्धा ती आतल्या पानामध्ये प्रॉमिनेंटली कव्हर केली आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जी आहे, नवीन रुग्णसंख्या जी आहे, तर ती काल शून्यावर आलेली आहे, जे अतिशय चांगलं चित्र आहे. राज्यात कोरोना संसर्गाची लाट ओसरत असल्याचं यामुळे स्पष्ट होतंय. पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी वगळता राज्यातील एकाही जिल्ह्यामध्ये मृत्यू सुद्धा आढळला नसल्याची बाब समोर आलेली आहे.
महागाईबद्दलची महत्त्वाची बातमी, ॲक्च्युली सविस्तर रिपोर्टच आज पुणे प्लस या पुरवणीच्या पान 1 वर मटाने केलेला आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही तर किरकोळ बाजारांमध्ये बऱ्याच गोष्टींचे दर वाढलेले आहेत. भाज्यांचे दर 100 पार गेले. त्याशिवाय खाद्यतेल, आंबेमोहोर, कोलम तांदूळ, गहू, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी अशा सर्व जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या सर्वांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित जे आहे ते बिघडलेलं आहे आणि या महागाईमुळे अगदी सणासुदीच्या काळात सुद्धा ह्या महागाईचा भडका उडाला असल्यामुळे सामान्यांचं कंबरडं यामुळे मोडलं असल्याचं या बातमीत म्हटलंय. हा होता आजचा महाराष्ट्र टाइम्स. यापुढचा पेपर आहे द हिंदू. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये जी अनेक दिवसांपासून गेल्या चकमक चालू आहे लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस तसंच आतंकवाद्यांमध्ये, तर त्याबद्दलचे रिपोर्ट्स आपण दररोज त्याचे वेगवेगळे अपडेट्स वाचतच असतो. द हिंदूच्या पान 1 वर सुद्धा आज त्याबद्दलचा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे जो विजेता सिंग आणि दिनकर पेरी यांनी मिळून दिलेला आहे. जे 5 सोल्जर्सचा 11 ऑक्टोबरला जो मृत्यू झाला, सगळ्यात पहिली चकमक जी झाली पूंछ जिल्ह्यामध्ये, तर 11 ऑक्टोबरला ही सर्व चकमक व्हायच्या 1 दिवस आधी सिक्युरिटी एजन्सीजनी फोन एक इंटरसेप्ट केला होता ज्याच्यातनं आतंकवादी त्या एरियामध्ये कुठेतरी आहेत हे आधीच लष्कराला कळलेलं होतं. ह्याच्याबद्दल सांगत द हिंदूच्या रिपोर्टसाठी सांगत असताना त्यांना म्हणजे द हिंदूला अशी माहिती मिळालेली आहे सोर्सेसकडून, गव्हर्नमेंट सोर्सेसकडून, की अपॅरेंटली एक लेबर कॅम्प तिथं जो होता, एक कामगारांचा कॅम्प जो तिथं होता, तर तिकडे 2 मिलिटंट्स 2 बंदूकधारी त्या कॅम्पमध्ये गेले आणि त्यांनी एका कामगाराकडून त्याचा फोन काढून घेतला. तो कामगार लगेच हे झाल्या लगेच त्याने तिथल्या जवळच्याच एक लष्कराचा जो कॅम्प होता तिथं जाऊन ह्याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे त्या कामगाराकडून लष्कराला माहिती कळली होती की त्या एरियामध्ये मिलिटंट्स आहेत, असं ह्या आजच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. मल्लपेरियार डॅमबद्दल केरळमधल्या केरळ-तमिळनाडू बॉर्डरवर जो आहे, इनफॅक्ट त्याबद्दल आपण कालपासून बातम्या बघत आहोत. सध्या केरळमध्ये जी अतिवृष्टी झाली तर तेव्हापासून तिथल्या धरणांबद्दलच्या बऱ्याच बातम्या आपण बघत आहोत आणि मल्लपेरियार डॅम बद्दल स्पेशली तो डॅम अलर्टवर होता कारण तिथून अजून जास्त पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यास केरळमधली पेरियार नदीच्या काठची जी गावं आहेत तर त्यांना परत एकदा पुराचा धोका उद्भवू शकतो. तर या मल्लपेरियार हा जो डॅम आहे तर तमिळनाडू आणि केरळ ह्या दोन्ही राज्यांमध्ये ह्या डॅमच्या पाण्यावरनं आणि ह्या डॅमच्या मॅनेजमेंटवरनं वाद सुद्धा आहेत, जे वाद कोर्टात सुद्धा आहेत. तर कालच सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलची एक जी सुनावणी होती तर त्या सुनावणी दरम्यान दोन्ही राज्यांना सांगितलेलं आहे की आपापसात चर्चा करून ह्या डॅममध्ये हायेस्ट पातळी पाण्याची काय मेंटेन करायची त्याबद्दलचा योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो वेळेत घ्यावा असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. केरळचं म्हणणं आहे की 139 फुटांच्या वर पाण्याची पातळी जाऊ देऊ नये, ती मॅक्झिमम पातळी असावी. तर ह्यावर कालच्या सुनावणीत बोलत असताना तमिळनाडूने म्हटलं होतं की यावेळेस 139 फुटांच्या वर पातळी पाण्याची गेलीच नव्हती. 137.2 फुटांवरच 25 ऑक्टोबरला ती पाण्याची पातळी होती, म्हणजे काल पाण्याची पातळी अजून 137 पर्यंतच आहे. मात्र ह्या सर्वांमध्ये बोलत असताना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की केरळचं फक्त एवढंच म्हणणं आहे की हायेस्ट लेवल जी आहे किंवा आता पाण्याचा विसर्ग करावाच लागेल, ह्या लेवलला पाणी यायच्या बरंच आधी म्हणजे योग्य वेळीच नोटिफाय करण्यात यावं केरळला की पाणी कधी सोडण्यात येईल, जेणेकरून पुढची जी हानी आहे ती थोड्याफार प्रमाणात केरळला टाळता येईल. आज कृष्णदास राजगोपाल यांनी या सुनावणीबद्दलचं संपूर्ण वार्तांकन द हिंदूसाठी केलंय. यापुढची बातमी आपली आजची क्रिंज ऑफ द डे बातमी आहे जी भोपाळवरून अनूप दत्ता यांनी लिहिलेली आहे. अनूप दत्ता यांची अजून एक बातमी आपण काल बघितली होती. मध्य प्रदेशमध्ये आश्रम ह्या वेब सिरीजचं त्याच्या 3rd सीझनचं शूट चालू होतं. तर त्याचे जे दिग्दर्शक आहेत प्रकाश झा, तर हे जे शूट जिथं चालू होतं तिथं बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी तिथं हल्ला केला, त्यांनी तिथं वॅन्डलिझम केलं, तोडफोड केली आणि प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर काळी शाई सुद्धा फेकली होती. आश्रम ही जी वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये हिंदू विरोधी गोष्टी दाखवल्या जातात, चुकीचं चित्रण करणाऱ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत असं सगळं म्हणत त्यांनी हे स्टेप्स उचलले होते. तर ह्या सगळ्यामध्ये आता ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना मध्य प्रदेश सरकारचं मात्र असं म्हणणं आहे, म्हणजे हे जे वॅन्डलिझम झालं, ही जी चुकीच्या पद्धतीने तोडफोड करण्यात आली तर त्याच्याबद्दल न बोलता किंवा त्याच्यावर फारसं एम्फसिस न देता मध्य प्रदेश सरकारने मात्र असं म्हटलेलं आहे की फिल्म शूटिंग बद्दलच्या नवीन गाईडलाईन्स राज्य सरकार आता इश्यू करणार आहे आणि ज्याच्या अंतर्गत कोणत्याही फिल्मचं शूटिंग मध्य प्रदेशमध्ये होण्याआधी, फिल्म असेल सिरीज असेल जे काय असेल ते शूट होण्याआधी ती जी स्क्रिप्ट असेल ती मध्य प्रदेश सरकारला दाखवून मंजूर करून त्यांना घ्यावी लागेल. म्हणजे आपण ऑलरेडी
जे काही बघतोय त्याच्यात की कशा प्रकारे आपली मुस्कटदाबी केली जातीये, कशा प्रकारे फ्रीडम ऑफ स्पीचवर जी गदा आणली जातीये, तर त्याच्यामध्ये अजून एक स्टेप पुढे असं म्हणत मध्य प्रदेश सरकारने आता ठरवलंय की त्यांच्याकडे जर शूट करायचं असेल तर त्यांना ती स्क्रिप्ट अप्रूव्ड असेल तरच तिथं शूट करता येईल. फिल्म्सबद्दल बोलतोच आहोत, तर पुढची जी बातमी आहे ती नॅशनल अवॉर्ड्सची आहेत, राष्ट्रीय पुरस्कारांची आहे, जे काल जाहीर झाले. काल 67वे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा जो राष्ट्रीय पुरस्कार असतो तो धनुष आणि मनोज वाजपेयी यांना दोघांनाही विभागून देण्यात आला. तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा चौथ्यांदा कंगना राणावत यांना देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म जी आहे तर तो अवॉर्ड मरक्कर या मल्याळम फिल्मला मिळालेला आहे. त्याचबरोबर रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षीचा देण्यात आलेला आहे. कोविडच्या बाबतीत महाराष्ट्राची चांगली प्रगती होतीये, ही बातमी आपण आधीच्या आता एका पेपरमध्ये बघितलीच होती. आज द हिंदूच्या शौमजित बॅनर्जी यांनी सुद्धा याबद्दलची बातमी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की काल पहिला असा दिवस होता जिथं आत्तापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये पॅन्डेमिक सुरू झालं तेव्हापासून आत्तापर्यंत लोएस्ट सिंगल डे काउंट ज्या दिवशी होता तो दिवस काल होता. काल राज्यभरात 889 नवीन इन्फेक्शन्स दिसून आले. सुदानमध्ये काल लष्करानं तिथले देशाची सत्ता काबीज केली. तिथलं जे गव्हर्नमेंट होतं ते डिसॉल्व्ह केलं, तिथल्या पंतप्रधानांना अरेस्ट केलं आणि सत्ता स्वतःच्या हातात घेतलेली आहे. याविरुद्ध देशातले हजारो नागरिक हे कालपासून रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे जे कू झालेलं आहे तर त्याला ते विरोध करत आहेत. हा झाला आजचा द हिंदू. यापुढचा पेपर आहे सकाळ. समीर वानखेडे आता चौकशीच्या फेऱ्यात, ही आजची सकाळची सुद्धा पान 1ची हेडलाईन आहे. बऱ्याचशा न्यूजपेपर्समध्ये आज पान 1 वर हे जे सर्व प्रकरण आहे ते प्रॉमिनंटली कॅरी करण्यात आलेलं आहे. मुळा सुशोभीकरणाचा जो प्रश्न आहे आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच काळापासून हा प्रस्ताव आहे आणि महापालिकेने काल फायनली या प्रस्तावाला फायनल मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी तब्बल 4727 कोटींचा प्रकल्प राबवण्यासाठी काल अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्हिस्ट आणि अनेक नागरिकांकडून या प्रकल्पाला विरोध होता, कारण ह्याच्यामुळे पूर परिस्थिती पुण्यातली बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र कोणत्याही विरोधाला न जुमानता ह्या प्रकल्पाला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णांची घटलेली संख्या, तसंच अनेकांनी वॅक्सिनेशन आता त्यांचं झालेलं आहे, डबल वॅक्सिनेशन बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिवाळीसाठी रेल्वेमधनं प्रवास करून आपापल्या गावी जाण्याची किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्त रेल्वे गाड्या सध्या बऱ्याचशा फुल झालेल्या आहेत. गेल्या 3 वर्षांपासून चर्चा होऊन सुद्धा पतसंस्थांमधल्या ठेवींना विमा संरक्षण काही मिळण्याची चिन्ह दिसत नसल्याची बातमी आज सकाळच्या पुणे टुडे या पुरवणीच्या पान 1 वर आलेली आहे. सहकारी पतसंस्थांमधल्या ठेवींना विमा संरक्षण देण्याबद्दल गेल्या 3 वर्षांपासून फक्त चर्चाच सुरू आहे. सहकार आयुक्त कार्यालय आणि पतसंस्था फेडरेशन यांच्यामध्ये अनेकदा बैठका होत आहेत, मात्र मार्ग सुद्धा निघालेला नाहीये. त्यामुळे ह्या पतसंस्थांमध्ये ज्या ठेवी आहे तर त्यापैकी कुठल्याही ठेवीला कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण हे मिळालेलं नाहीये आणि लवकरात लवकर त्या बाबतीत निर्णय होणं गरजेचं असल्याचं या बातमीतनं अधोरेखित करण्यात आलंय. हा होता आजचा सकाळ. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या बातम्या दररोज पब्लिश करत असतो. काही सविस्तर लेख असतात, काही छोटे मोठे अपडेट्स असतात, देशातल्या लोकल लेवलच्या बातम्या असतात, त्याचबरोबर इंटरनॅशनल बातम्या सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करत असतो. काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीमध्ये असतात. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, ज्याच्यावर सुद्धा आम्ही वेळोवेळी वेगवेगळे रिपोर्टाजेस, एक्सप्लेनर व्हिडिओज, इंटरव्ह्यूज हे पब्लिश करत असतो. आमचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर सुद्धा आम्ही आहोत. त्यावरचे हँडल्स जर फॉलो केले तर आमचा हा सर्व कंटेंट जो आहे तो आम्हाला सोपेपणे तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 2 लिंक्स दिसतील. त्यातली एक लिंक जी आहे ती गुगल प्ले स्टोअरची लिंक आहे. त्यावर क्लिक करून इंडी रेडिओ हे आमचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. हे ॲप डाउनलोड केल्यावर आमचा वेबसाईटवरचा कंटेंट तर तुम्ही ऑडिओ स्वरूपात ऐकू शकालच, त्याच्याबरोबरीनेच तुम्ही अजून वेगवेगळे ऑडिओ स्पेसिफिक प्रोग्राम जे त्याच्यावर आहेत, काही म्हणजे न्यूज बुलेटिन त्याच्यावर दररोज रात्री असतं, काही पॉडकास्ट आहेत, काही ऑडिओ रिपोर्ट आहेत, ते सर्व सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. या डिस्क्रिप्शनमधली दुसरी लिंक जी आहे तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता. यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, आपल्याला माहितीच आहे. आज काल त्यांनी एक सभा घेतली, तर त्या सभेबद्दलचा वृत्तांत नाविद इक्बाल यांनी श्रीनगरवरनं दिलेला आहे. यावेळेस त्यांनी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं, स्टेजवर उभं राहून त्यांनी पोडियम भोवती जे बुलेट प्रूफ संरक्षण करण्यात आलेलं होतं तर ते काढायला लावलं आणि त्यांना जनतेशी मन की बात करायची आहे असंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं की काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला जे आहेत तर ते असं म्हणाले होते की भारतानं पाकिस्तानशी चर्चा करावी सर्व काश्मीर प्रश्नासंदर्भात. मात्र त्यावर ते म्हणाले की मी पाकिस्तानशी का चर्चा करू, मी माझ्या काश्मीरमधल्या बांधवांशी चर्चा करून हा प्रश्न आहे तो सोडवेन असं त्यांनी काल म्हटलं. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. बातमी आपण आधीच्या पेपर्समध्ये डिस्कस केलेलीच आहे, पण ही हेडलाईन जी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. ही हेडलाईन आहे टेकिंग सेंटर स्टेज अ साईड शो, द एनसीपी मिनिस्टर वर्सेस द ऑफिसर. आपल्याला माहितीच आहे की नवाब मलिक आणि समीर वानखेडे ह्यांच्यामधला जो वाद किंवा हे जे एक नाट्यमय आपण जे गोष्ट सध्या चाललेली बघतोय की महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक जे आहेत तर ते आरोप करतायत, समीर वानखेडे जे आहेत ते प्रत्यारोप करतायत किंवा त्यांचं जे काही हा जो सर्व रोल आहे किंवा त्यांचं जे काही सध्या ह्या रेडबद्दलचं जे संदिग्धता आहे तर ह्या सर्वाबद्दलचं जे नाट्य आहे तर त्याच्यामध्ये हे रेड किंवा हे ड्रग्स प्रकरण राहिलं बाजूला आणि हे जे ह्यांच्या दोघांमधला जो वाद आहे किंवा ह्यांच्या दोघांमधली जी एक्सचेंज आहे तर तीच सेंटर स्टेजला आल्याचं आज इंडियन एक्सप्रेसने केलेल्या बातमीत म्हटलेलं आहे. विश्वास वाघमोडे आणि झिशान शेख यांनी दोघांनी मुंबईवरनं ही बातमी दिली आहे. दिल्लीमधले नावाजलेले वकील VK ओहरी यांचा काल मृत्यू झाला. ते 64 वर्षांचे होते. अगदी वर्कर्सपासून ॲक्टिव्हिस्टपर्यंत सगळ्यांचे गो टू वकील असं त्यांना मानलं जायचं. सगळ्यांच्या मदतीला ते नेहमी तत्पर असायचे. आज त्यांच्या जीवनाबद्दलची आणि त्यांच्या एकूण कामाबद्दलची सविस्तर बातमी आनंद मोहन जे यांनी द इंडियन एक्सप्रेससाठी लिहिली आहे. कालपासून इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन्ड या पानावर COP26 मीट जी होणार आहे तर त्याबद्दलचे लेख एक्सप्लेनर पीसेस येताना आपण बघतोय. आज सुद्धा त्यांच्या सिम्पली पुट या सत्रात अमिताभ सिन्हा यांनी क्लायमेट टार्गेट सेट मिस्ड असा लेख लिहिलेला आहे की ह्या ज्या मीटिंग्स होतात, ह्या ज्या अशा प्रकारच्या समिट्स होतात तर त्याच्यामध्ये क्लायमेट टार्गेट्स हे नुसते सेट केले जातात. मात्र बरेचसे देश हे टार्गेट्स जे आहेत किंवा ज्या डेडलाईन्स आहेत त्या मिस करत जातात. त्याचबरोबरीने दुसरा मोठा प्रश्न आहे की जे विकसनशील देश असतात, जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तर त्यांना हे सगळे टार्गेट्स मॅच करणं किंवा बाकीच्या विकसित देशांच्या बरोबरीने ह्याच्यामध्ये सहभाग घेणं हे अतिशय खर्चिक काम होतं आणि त्यांना ह्या सर्वासाठी जास्त फंडिंगची गरज आहे. तर हे सर्व मुद्दे अधोरेखित करणारा आजचा हा लेख आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. तुम्ही ज्या स्पामध्ये ज्या सलॉनमध्ये जाता तर असे खूप चान्सेस आहेत की ते अनऑथराइज्ड आहेत, त्यांनी लिगली लायसन्स घेतलेलंच नाही आहे अशी खूप मोठी शक्यता पुण्यात असल्याची बातमी आज विकी पठारे यांनी पुणे मिररसाठी केलेली आहे. त्यांनी केलेल्या बातमीतून असं समोर आलेलं आहे की पुण्यातल्या जवळपास 3,430 स्पाज, मसाज आणि ब्युटी पार्लर्सपैकी जवळपास 77% ह्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांच्याजवळ लिगल लायसन्सिंगच नाही आहे, ज्यांच्याजवळ ऑथरायझेशनच नाही आहे. फक्त जवळपास 804 सेंटर्सना 804 एस्टॅब्लिशमेंट्स जवळ अशा प्रकारचे लायसन्सेस आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते बिना लायसन्सचेच काम करतायत. पुणे मिररमधली यापुढची बातमी जी आहे ती पुण्यासाठीची अतिशय चिंताजनक बातमी आहे. या बातमीची हेडलाईन आहे बर्ड्स लूज द्या लास्ट होम. पुण्यातली जी सलीम अली बर्ड सेंच्युरी आहे येरवड्यामधली तर काही ॲक्टिव्हिस्टनी नुकतंच तिथं जाऊन बघितलं आणि फोटोज त्याबद्दलचे आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघितले असतील की त्याला डम्पिंग ग्राउंड बनवण्यात आलेला आहे. सर्व कचरा जो आहे तो तिथं नेऊन डंप करण्यात येत आहे सर्व झाडांच्या मध्ये. अतिशय दयनीय परिस्थिती तिथली झालेली आहे आणि पुण्यातलं हे एकमेव राहिलेलं पक्ष्यांचं हक्काचं ठिकाण जे आहे तर पुणे महानगरपालिका त्याकडे लक्ष का देत नाही आहे असा सवाल आता नागरिकांकडून आणि ॲक्टिव्हिस्टकडून विचारला जात आहे. आज सुप्रिया देडगावकर यांनी याबद्दलची सविस्तर बातमी दिली आहे. हा झाला आजचा पुणे मिरर आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.